नमस्कार. आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या विश्लेषणात तुमचं स्वागत आहे. बघा, बाहेर उन्हाचा कडाका कसा वाढतोय ना, पण विचार करा, वाढत्या तापमानासोबतच आपण खरोखरच उष्माघातासारख्या भयंकर संकटाचा सामना करण्यासाठी तयार आहोत का? की रोजच्या धावपळीत आपल्याकडून होणारी एखादी अगदी साधी चूक थेट जीवावर बेतू शकते? आज आपण याच विषयावर थोडी सविस्तर चर्चा करणार आहोत. उन्हाळ्याचे दिवस नक्कीच मजेचे असू शकतात, पण योग्य काळजी घेतली नाही ना, तर हाच उन्हाळा आपला एक अदृश्य आणि जीवघेण्या शत्रू बनू शकतो. तर मग सुरू करूया. आज आपण महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकृत मार्गदर्शक तत्वांवर आधारित काही अतिशय महत्त्वाची माहिती समजून घेणार आहोत. याचा मुख्य उद्देश काय आहे? तर उष्माघातावर मात कशी करायची आणि अतिउष्णतेच्या परिस्थितीत स्वतःचं आणि इतरांचं रक्षण कसं करायचं याची अगदी सोपी आणि वैज्ञानिक माहिती आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवणे. आधीच्या या विश्लेषणाची रचना आपण 4 महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये केली आहे. पहिलं म्हणजे उन्हाळ्यातील लपलेला धोका, दुसरं दररोजच्या बचावासाठी काही मार्गदर्शक तत्वे, तिसरं धोक्याची पूर्वसूचना देणारी लक्षणं आणि चौथं लहान मुलांसाठी आपत्कालीन प्रथम उपचार. ही साधी सोपी रचना आपल्याला या संकटाचा सामना करायला पूर्णपणे सज्ज करेल. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया. उन्हाळ्यातील लपलेला धोका, एक अदृश्य आणि अतिशय गंभीर संकट. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या इशाऱ्यानुसार दुपारच्या वेळी कडक उन्हात बाहेर जाणं किंवा कष्टाची कामे करणं आपण प्रकर्षाने टाळायलाच हवं. अनवाणी पायाने बाहेर जाणं तर खूपच हानिकारक ठरू शकतं. पण ऐका, यातील सर्वात गंभीर इशारा कोणता असेल तर लहान मुलांना किंवा पाळीव प्राण्यांना कधीही चुकूनही उन्हात पार केलेल्या बंद वाहनात सोडू नका. बंद गाडीचं तापमान अवघ्या काही मिनिटांतच जीव घेण्या पातळीवर पोचू शकतं. ही बाब आपण सगळ्यांनीच अत्यंत गांभीर्याने घेतली पाहिजे. आता वळूया भाग 2 कडे. दररोजच्या बचावासाठी मार्गदर्शक तत्वे, म्हणजे आपल्या दैनंदिन सवयींमधील काही अगदी साधे बदल. उष्माघातापासून वाचायचं असेल तर आपल्या दैनंदिन सवयींमधला फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे. एका बाजूला आहे जीवनदायी सुरक्षित सवयी, जसं की स्वतःला सतत हायड्रेटेड ठेवणं, म्हणजेच भरपूर पाणी पिणं, आणि उन्हाळ्यात घट्ट कपड्यांऐवजी सैल सुती कपडे वापरणं. तर दुसऱ्या बाजूला आहेत काही अत्यंत धोकादायक सवयी. कडक उन्हाळ्यात चहा, कॉफी किंवा दारू पिणं टाळलंच पाहिजे, कारण माहितीये, ह्या पेयांमुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण वेगाने कमी होतं आणि डिहायड्रेशनचा धोका वाढतो, जो थेट उष्माघाताला निमंत्रण देतो. भरपूर पाणी पिणं आणि शक्यतो हवेशीर ठिकाणी किंवा पंख्याखाली राहणं हीच आपली पहिली आणि सर्वात भक्कम ढाल आहे. कडक उन्हात बाहेर जाणं टाळलं आणि सुती कपड्यांचा वापर केला तर उष्माघात अगदी सहज टाळता येतो. या गोष्टी ऐकायला खूप साध्या वाटतात ना, पण प्रत्यक्षात त्या जीव वाचवण्यासाठी अत्यंत प्रभावी आहेत. आता भाग 3, धोक्याची पूर्वसूचना देणारी लक्षणे, ती वेळीच कशी ओळखायची आणि सावध कसं व्हायचं ते पाहूया. बघा, शरीर जेव्हा अतिउष्णतेशी झगडत असतं ना, तेव्हा ते आपल्याला काही धोक्याचे इशारे देतं. आणि या इशाऱ्यांकडे अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही. जर एखाद्या व्यक्तीमध्ये अस्वस्थतेची अशी कोणतीही शारीरिक लक्षणं दिसली तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधणं अत्यावश्यक आहे. तरी धोक्याची लक्षणे नेमकी कोणती? चक्कर येणे, अचानक तीव्र डोकेदुखी सुरू होणे, मळमळ वाटणे, खूप जास्त तहान लागणे, लघवीचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी होणे, तसेच श्वास लागणे आणि हृदयाचे ठोके अचानक वाढणे. यापैकी कोणतीही चिन्हे दिसली तर समजून जा की शरीराचे तापमान नियंत्रित करणारी यंत्रणा कोलमडत आहे. ही नक्कीच एक तातडीची वैद्यकीय आणीबाणी असू शकते. आता आपण सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. भाग 4, लहान मुलांसाठी आपत्कालीन प्रथम उपचार. तातडीची वैद्यकीय मदत आणि अचूक प्रतिसाद कसा द्यायचा ते समजून घेऊया. आपत्कालीन परिस्थितीत नेमकं काय करावं आणि काय करू नये याचा एक सर्वसमावेशक वैद्यकीय प्रोटोकॉल सार्वजनिक आरोग्य विभागाने दिला आहे. जर एखाद्या लहान मुलाला उष्माघाताचा फटका बसला तर आपण केवळ बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही, तिथे योग्य आणि तत्पर प्रतिसाद देणं अत्यंत गरजेचं आहे. यातील प्रत्येक कृती ही शरीराचं तापमान वेगाने आणि सुरक्षितपणे खाली आणण्यासाठी वैज्ञानिकदृष्ट्या आखलेली आहे. हे आपत्कालीन पाऊल नेमकं कसं उचलायचं ते आपण टप्प्याटप्प्याने पाहूया. सर्वात पहिलं काम, त्रास झालेल्या मुलाला किंवा मुलीला लगेच कडक उन्हातून काढून सावलीत किंवा घरात आणायचं. त्यानंतर संवेदनशीलता राखून त्यांचे कपडे थोडे ढिले करायचे. शरीराचं तापमान कमी करण्यासाठी नळाच्या साध्या थंड पाण्याने भिजवलेल्या पट्ट्या त्यांच्या डोक्यावर आणि शरीरावर ठेवायच्या. हवा लागण्यासाठी पंख्याचा वापर करायचा. आणि एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना पाठीवर झोपून पायांखाली उशी ठेवायची, जेणेकरून पाय थोडे उंच राहतील.
यामुळे होतं काय तर मेंदूकडे होणारा रक्तपुरवठा सुधारण्यास खूप मदत होते. यातील सर्वात निर्णायक मुद्दा आता नीट ऐका. मुलाच्या शुद्धीची अवस्था अचूक ओळखता आली पाहिजे. जर मूल शुद्धीवर असेल, जागं असेल, तर त्याला वारंवार थोडे थोडे साधे किंवा थंड पाणी प्यायला द्या. पण जर मूल बेशुद्ध असेल तर चुकूनही त्याला खायला किंवा प्यायला काहीही देण्याचा प्रयत्न करू नका. बेशुद्ध अवस्थेत पाणी पाजण्याचा प्रयत्न केला तर ते पाणी थेट फुफ्फुसात जाऊन श्वास गुदमरण्याचा खूप मोठा आणि गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. प्रथमोपचारातील आणखी एक अत्यंत महत्त्वाची आणि अक्षरशः जीव वाचवणारी कृती लक्षात घ्या. उष्माघातामध्ये अनेकदा मळमळ आणि उलट्या होऊ शकतात. जर मुलाला उलटी होत असेल तर गुदमरून मृत्यूचा धोका टाळण्यासाठी त्यांना ताबडतोब एका कुशीवर वळवा. यामुळे श्वासनलिका मोकळी राहते आणि उलटी झालेले द्रव फुफ्फुसात जाण्यापासून बचाव होतो. ही एक अतिशय छोटी पण खरोखरच अत्यंत महत्त्वाची कृती आहे. आपण या विश्लेषणाच्या अगदी शेवटच्या आलो आहोत, पण जाता जाता या एका महत्त्वाच्या प्रश्नावर नक्की विचार करा. जर आज रस्त्यावर किंवा मैदानावर खेळताना एखाद्या मुलाला उष्माघातामुळे अचानक त्रास सुरू झाला, तर आजूबाजूला उपस्थित असलेल्या लोकांना ही प्रथमोपचाराची माहिती असेल का? सार्वजनिक आरोग्य ही आपल्या सर्वांचीच सामूहिक जबाबदारी आहे. आज मिळालेली ही माहिती केवळ स्वतःपुरती मर्यादित न ठेवता ती आपल्या मित्रपरिवारात, समाजात पोहोचवणं आवश्यक आहे. उन्हाळा तर दरवर्षीच येणार आहे, पण जर आपल्याकडे योग्य माहिती आणि अचूक उपाययोजना असतील तर आपण उष्माघातावर नक्कीच मात करू शकतो. सुरक्षित रहा, सावध रहा. धन्यवाद.